चॅनल मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या शानदार व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलेलो आहे मुंबई बँगलोर हायवेला। पुण्यामध्येच आहे आपण, पण मुंबई बँगलोर हायवे बायपास नियर बाय जिजाई नगर इथे एक सॅफ्रॉन कार्स म्हणून एक शॉप आहे। तुम्हाला बोर्ड दिसत असेल माझ्या पाठीमागे, सॅफ्रॉन कार्स म्हणून। आणि एवढा खतरनाक स्टॉक इथं, सुंदर असं स्टॉक आहे, क्लीन कंडिशन मध्ये गाड्या आहेत। तुम्हाला जी पाहिजे त्या सेगमेंटची गाडी आज आपल्याला इथं मिळणार आहेत। तर जास्त वेळ न घेता, व्हिडिओ लंबी न करता, आपण आज जे इथले शॉपचे ओनर आहेत त्यांच्याशी एक संवाद साधू आणि त्यानंतर स्टॉक दाखवायला आपण डायरेक्टली चालू करू। तर चला मित्रांनो माझ्यासोबत। नमस्कार सर। नमस्कार। आकाश तोडकर नाव आहे माझं आणि वेलकम टू माय युट्यूब चॅनल। आणि आज आपल्याला सुंदर असा स्टॉक तुमच्या शॉपचा बघायचा आहे। तर एक छोटीशी तुमची ओळख करून देताल आमच्या व्ह्युअर्स साठी? तुमचं नाव? माझं नाव सत्येंद्र भोसले। अच्छा। मी सॅफ्रॉन कार्स इथं ऑपरेट करतो। अच्छा। पिओन कार्स वगैरे। अच्छा। आणि मी तर आपल्याकडे घेणं विक्री दोन्ही असतं आपल्याकडे। अच्छा। मी गेले 23 वर्ष हाच बिझनेस करतो। अच्छा। आणि 23 वर्षाचा माझा आमचं मेन जे आहे क्वालिटी, ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सी। अच्छा। 3 गोष्टीवर आम्ही मेन फोकस करतो। एक मंथली किती सेल होतो आपला? म्हणजे आपला ऍव्हरेज 10 ते 12 गाड्यांचा सेल। क्या बात आहे, क्या बात आहे। म्हणजे चांगला सेल आपला आहे। आणि आताच एक डिलिव्हरी पण झाली, आता बघितली मी सुद्धा। तर जास्त वेळ न घेता आपण कार दाखवायला चालू करायची। तर कुठून चालू करायची? इथूनच करायची का स्टार्ट? चालेल। 12ची स्विफ्ट आहे। अच्छा। सीएनजी आहे। अच्छा। स्विफ्ट मध्ये सीएनजी आहे का? स्विफ्ट मध्ये सीएनजी। अच्छा। म्हणजे सध्याचा सगळ्यात हॉट प्रोडक्ट गाड्यामध्ये सीएनजी मित्रांनो सापडल, पण खास करून ह्या मॉडेल मध्ये स्विफ्टच्या सीएनजी नाही मिळत। साधारणतः डिझेल मॉडेल पण असतं या टाइपचं। पण एक चान्स म्हणून तुम्हाला सांगतो की सीएनजी गाडी इथं सुद्धा ही अवेलेबल आपल्याला स्टार्टच। तर हिची काय कोट राहील सर? त्याची कोट आहे आपली 3,50,000 रुपये। अच्छा। ही प्युअर पेट्रोल प्लस सीएनजी गाडी। आणि कधीचं मॉडेल आहे? 2012चं। किती रनिंग यायची? 1,04,000 किलोमीटर। क्या बात आहे मित्रांनो, नक्कीच ही गाडी सुद्धा तुम्हाला आवडली असेल। तर नेक्स्ट गाडीकडे आपण सर जाऊयात। आपल्याकडे i20 आहे, 36,000 किलोमीटर फक्त चाललेली आहे। अच्छा। 2012ची आहे, सिंगल ओनर आहे, ॲस्ट्रा टॉप एंड मॉडेल आहे। अच्छा। विथ एअरबॅग, अलॉय व्हील्स सगळे आहे। हिची किती कोटिंग राहणार? याची कोटिंग आपण 3,75,000 रुपये। क्या बात आहे, क्या बात आहे मित्रांनो, नक्की ही गाडी सुद्धा तुम्हाला एक वरती डील मध्ये सुद्धा आहे। नेक्स्ट आपण जर्मन कार कर वळूयात थोडस। MH12 पासिंग मध्ये सुद्धा ही सुद्धा आपली पोलो आहे 2014ची। अच्छा। सेकंड ओनर आहे, 88,000 चाललेली आहे। अच्छा। ही आपल्याला तुम्हाला भेटत 3,75,000 रुपये। क्या बात, 3,75,000 रुपयात मित्रांनो डिझेल गाडी आहे। मायलेज सुद्धा हिला चांगला 20 ते 22 मायलेज आणि पॉवरफुल म्हणजे परफॉर्मन्स कार म्हणून सुद्धा ही चांगली जाणल्या जाते। तर आपण मला 99% गाड्या सिंगल ओनर MH12 आणि 14 मध्ये। क्या बात, म्हणजे प्रॉपर पुणेकरांसाठी डील एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट डील आहे। नंतर आपण स्कोडाकडे जायचंय। स्कोडा रॅपिड आहे। स्कोडा रॅपिड आहे, 2012ची आहे, सिंगल ओनर आहे, फक्त आणि फक्त 60,000 चाललेली विथ जेन्युइन सर्व्हिस रेकॉर्ड। क्या बात, म्हणजे सर्व्हिस रेकॉर्ड सहित मित्रांनो। कलर सुद्धा एकदम व्हाईट कलर मध्ये। मॅक्सिमम गाड्या आहेत ना मला मित्रांनो आज इथं पूर्ण अशा चकपक कंडिशन मध्ये दिसत आहेत। तुम्हाला जशा फ्रेम मध्ये दिसत आहेत ना त्याच्यापेक्षाही सुंदर गाड्या आहेत त्या कंडिशन वाईज सुद्धा। नेक्स्ट आपण इकडं ट्राय करू आता। एक होंडाईचं प्रोडक्ट दिसतंय। एक छोटी फॅमिली जर असेल घरी किंवा आपल्या घरी लेडीज वगैरे असेल तर त्यांनाही म्हणजे सिडॅन गाडी चालवणं थोडीशी अवघड जाते। तर एक कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी, कॉम्पॅक्ट मध्ये 2016ची सीएनजी एक आणि फक्त 60,000 किलोमीटर चाललेली विथ 60,000 विथ सर्व्हिस रेकॉर्ड। क्या बात आहे। 60,000 आणि गाडी फक्त आणि फक्त 3,75,000 रुपयाला आहे। चालेल, काही हरकत नाही मित्रांनो, सुंदर अशी डील आहे या कारची सुद्धा। नंतर निसान, नंतर आपल्याकडे ऑटोमॅटिक मध्ये ऑप्शन्स आहेत। ऑटोमॅटिक मध्ये निसान मायक्रा आहे, सीव्हीटी गिअरबॉक्स, 2017ची, सिंगल ओनर, फक्त 48,000 किलोमीटर चाललेली, 4,20,000 रुपयाला। क्या बात आहे मित्रांनो, छोट्या साईज मध्ये जर तुम्हाला ऑटोमॅटिक गाडी भेटते ना, तर जर तुम्हाला स्टार्टिंगला कोणाला ड्रायव्हिंग शिकायची असेल, घरात लेडीज पण असेल, तर मॅन्युअली गाडी मोठा लोड चालवण्यापेक्षा एक छोटी गाडी आहे प्लस निसानची गाडी मित्रांनो, ही पण एक वरती डील तुमच्यासाठी राहणार आहे। नेक्स्ट गाडी आहे। अच्छा, म्हणजे इथं ऑप्शन सुद्धा आपल्याकडे। नेक्स्ट आपण ती बघूच, पण होंडाईची आगे i20 2011ची ॲस्ट्रा टॉप एंड मॉडेल, फक्त 42,000 किलोमीटर चाललेली, सिंगल ओनर। क्या बात आहे। हिचं सर किती कोट राहणार? त्याचं कोट आहे आपलं 2,90,000 रुपये। पेट्रोल डिझेल? पेट्रोल। क्या बात आहे, प्युअर पेट्रोल मध्ये मित्रांनो ही सुद्धा गाडी आहे। त्यानंतर मारुती सुझुकी लो मेंटेनन्स गाडी मित्रांनो ही सुद्धा। हिचं सर काय नाव? इग्निस आहे, 2018ची आहे, सिंगल ओनर, फक्त 28,000 किलोमीटर चाललेली।
ही आपण कोट करतोय 4,70,000 रुपयाला. क्या बात आहे. म्हणजे मित्रांनो न्यू शेपची कार आहे, न्यू मॉडेल आहे सुद्धा. ही सुद्धा तुम्हाला म्हणजे भरपूर अशा डिस्काउंट मध्ये शोरूमला गेलो तर वेटिंग असल्यापेक्षा ही कार घेतलेली तुम्ही किती पट चांगला ऑप्शन तुम्हाला राहणार. निसान मायक्रा सीव्हीटी मध्ये अगेन 2013 ची सेकंड ओनर आहे, पण गाडी फक्त चाललेली 68,000 विथ सर्व्हिस रेकॉर्ड सगळं चाललं. क्या बात आहे. मित्रांनो ही गाडी आपल्याला दोन व्हाईट कलर मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे, कुठली तुम्ही गाडी तुमच्या बजेट मध्ये करू शकता. आणि निसानची अगेन ही मॅन्युअल आहे सर काय ऑटोमॅटिक आहे, दोन्ही पण ऑटोमॅटिक गाड्या मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट त्यानंतर आपल्याकडे ही आहे भैया तुम्ही असं येऊन जा. नेक्स्ट सर ही मारुती एस्ट्रॉस आहे, 2018 चे सिंगल ओनर आहे. गाडी चालली 78,000 डिझेल मध्ये आहे. अच्छा. आणि याची प्राइस आपण कोट करतोय 8,35,000 रुपये. क्या बात आहे. मित्रांनो तुम्हाला डिझेलचे खासियत सांगतो, कारण की ही गाडी मारुतीने डिझेल मध्ये बंद केलेली आहे, पण आता ऑप्शन साहेबांकडे आहे इथं अवेलेबल. मायलेज पण हिला चांगलं जवळपास हायब्रिड आहे गाडी ही, ज्याच्यात तुम्हाला पेट्रोल प्लस बॅटरीचा पण यूज होतो, डिझेल प्लस बॅटरीचा यूज होतो. क्या बात आहे. म्हणजे ते काही किलोमीटर बॅटरी. तर मित्रांनो बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुम्ही बघू शकता आला व्हील सुद्धा आहे तिला. फ्रेम मध्ये तुम्हाला दिसत असेल नसेल माहिती नाही, गाडी एकदम सुंदर आहे मित्रांनो, एकदम सुंदर आहे. स्क्रॅचलेस गाडी आहे, नवी गाडी म्हणल्यासारखं काही हरकत नाही हिला सुद्धा. नेक्स्ट सर आपण हिच्या जवळ येऊ. ब्रेझा ही सुद्धा फ्रेम मध्ये दिसते. 2019 ची ऑटोमॅटिक डिझेल ZDI मॉडेल, टॉप एंड मॉडेल आहे, डिझेल आहे, डिझेल मध्ये पण त्याची प्राइस आहे 9,50,000 रुपये. अच्छा. सिंगल ओनर पुण्यापासून सिंगल ओनर डिझेल मध्ये आता ब्रेझा मिळत नाही, ऑटोमॅटिक प्लस. क्या बात. आपल्याकडे मित्रांनो आज भरपूर गाड्या ज्या आहेत ना सगळ्या ऑटोमॅटिकच दिसतात, कारण की सिटी मध्ये जे लोक युज करणारे असतात ना त्याच्यासाठी बेनिफिट असतो तो, कारण की क्लच वर सारखं पाय देण्यापेक्षा बरं आहे. त्यानंतर मोस्ट डिमांडिंग कार डिझायर आहे, परत ही ऑटोमॅटिकच आहे, 2017 ची आहे, सिंगल ओनर आहे, फक्त चाललेली आहे 36,000 किलोमीटर. क्या बात. विथ सर्व्हिस रेकॉर्ड सगळं तुम्हाला सर्व्हिस रेकॉर्ड. डिझायर सुद्धा तुम्हाला इथं आज ऑटोमॅटिक मध्ये ऑप्शन आहे, आणि कलर सुद्धा एकदम प्रीमियम कलर आहे हा सुद्धा. तर डील आवडलीच असेल तुम्हाला तर सुंदर अशी डील आहे ही सुद्धा. नेक्स्ट आपण सर पोलो झाली आता आपली, हिच्याकडे येऊया. WRV आहे, 2019 चं मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, 54,000 किलोमीटर चाललेली, विथ टॉप एंड मॉडेल आहे, विथ सनरूफ, अलॉय व्हील सगळं आहे, ज्यात आहे सनरूफ सुद्धा आहे. तर ही गाडी तुम्हाला मिळेल ही 7,25,000 रुपयाला. क्या बात आहे. मित्रांनो सनरूफची जी हाऊस असते, आपल्या घरात लहान लेकर असतात किंवा तुम्ही बाहेर फिरायला जरी गेले तर सनरूफची जी मजा असते ना ती वेगळीच असते. तर या गाडीला सनरूफ सुद्धा मिळणार तुम्हाला. व्हॅल्यू फॉर मनी आहे सरांनी आता जसं बोलले तो वरती डील राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही सुद्धा. नेक्स्ट कार आपण बघूयात आता. आपल्याकडे सेल्टॉस आहे, STX मॉडेल, 2019 चं, सिंगल ओनर, 58,000 किलोमीटर चाललेली, ऑटोमॅटिक मध्ये. क्या बात. पेट्रोल त्याची सेलिंग आहे 12,25,000 रुपये. क्या बात आहे. मित्रांनो 12,25,000 रुपये तुम्हाला. कलर सुद्धा हिचा एक युनिक कलर आहे, चांगला कलर आहे. कियाचं प्रोडक्ट राहणार आहे मित्रांनो. टॉप एंड सर सेकंड टॉप एंड, याला सनरूफ नाहीये, ऑटोमॅटिक. बाकी सगळ्या गोष्टी आहे, सनरूफ सोडलं तर ऑटोमॅटिक गाडी. ऑटोमॅटिक कार आहे मित्रांनो. आज मला आहे ना सगळं ऑटोमॅटिक कारचाच काफिला दिसतो. त्यानंतर डिझेल मध्ये राहणार आहे बहुतेक. डिझेल मध्ये आर्टिका VD आहे, सगळ्यात डिमांडिंग प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. मार्केटमध्ये सहसा मिळतच नाही. 2013 ची फक्त 53,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे, विथ ऑल सर्व्हिस रेकॉर्ड. घरी इंडिव्हिज्युअल वापरलेली गाडी आहे, त्याची आपण कोट करतोय 7.5 लाख रुपये. एकदम जुनियन गाडी आहे, म्हणजे काही त्याच्यात हे नाहीये. मित्रांनो या गाडीची खासियत सांगतो तुम्हाला. मायलेज जर म्हणलं ना तर भरपूर असं मायलेज आहे कारला. आणि मी आज भरपूर अशा शॉपवर व्हिजिट करत असतो व्हिडिओ बनवण्यासाठी, तर कुठेही मला ही गाडी म्हणजे शक्यतो दिसत नाही, कारण की याचा न्यू शेप वाली दिसल पण ही दिसत नाही, कारण की मायलेज पण भरपूर होतं, हिचा शेप पण छान होता. आणि वरती डील राहणार मित्रांनो. कलर सुद्धा एक युनिक आहे आणि पर्सनली घरी वापरलेली गाडी आहे. कोणी काय असं भाड्या वगैरे असं चालवलेली गाडी वगैरे चालवलेली नाही. चला सर नेक्स्ट कार आपली कुठली राहणार आहे. टाटा टिगोर मॉडेल आहे, 2022 चे, सिंगल ओनर आहे, 48,000 किलोमीटर चाललेली, कंपनी फिटेड CNG. क्या बात आहे. म्हणजे आफ्टर मार्केट काही केलेलं नाही ना. एक्झॅक्ट मॉडेल आहे, टॉप एंड मॉडेल आहे. आणि हिची कोट किती राहणार सर. हिची कोट करतो आपण 6,85,000 रुपये. क्या बात आहे. मित्रांनो कंपनी फिटेड CNG टाटा का लोवा, एकदम जबरदस्त गाडी राहणार आहे मित्रांनो. ही सुद्धा कलर पण हिचा छान आहे. मला वाटतं पर्सनली यूज साठी जी पण कार वापरलेली असेल. ऑटोमॅटिक मॅन्युअल क्या बात आहे. मित्रांनो मॅन्युअल मध्ये सुद्धा तुम्हाला एक ऑप्शन इथं मिळालेलं आहे. परत एक ऑटोमॅटिक गाडी आहे, 2018 ची होंडा सिटी, सेकंड ओनर आहे,
गाडी चालली 32,000 किलोमीटर. हिची सर कोट किती राहणार? त्याची कोट करतो आपण 7,51,000. ही पेट्रोल डिझेल आहे? पेट्रोल ऑटोमॅटिक. मित्रांनो ऑटोमॅटिक मध्ये जर म्हणलं तर स्पोर्ट्स कार सारखं जर तुम्हाला फील येणार आहे ना या गाडीमध्ये, सिडन कार आहे. आणि सरांनी आता तिची कोट सुद्धा सांगितलेली आहे, म्हणजे प्राइस सुद्धा सांगितलेली आहे. वरती डील तुम्हाला हिची सुद्धा राहणार आहे. आणि कंडिशन वाईज जर बघितलं मित्रांनो, स्क्रॅचलेस आहे पूर्ण गाडी बघा, कुठूनच काही तुम्हाला स्क्रॅच दिसणार नाही, काही नाही. आणि स्टॉक गाडी आहे मित्रांनो जसाला तशी. नेक्स्ट हिच्या माग आगेन एक सिडन कार आहे. म्हणजे मार्केटमध्ये ह्या दोन गाड्यांचे चांगले चर्चे आहेत. एक होंडा सिटी आणि दुसरी वर्ना. यंगस्टर की पसंत वर्ना सुद्धा तुम्हाला आज मिळणार आहे. 2014 ची डिझेल वर्ना ही आपण कोट करतोय 4,25,000 रुपये. अच्छा, SX मॉडेल आहे. किती चाललेली आहे ही गाडी? चाललेली 78,000. मित्रांनो एकदम बेस्ट असं ऑप्शन आहे सुद्धा. सिडन कार मध्ये वर्ना सुंदर अशी गाडी आहे. प्रोफाईल सुद्धा हिची सुंदर अशी दिसते. आणि वरती डील मित्रांनो हिची सुद्धा राहणार आहे तुम्हाला. नेक्स्ट सर, म्हणजे भरपूर गाडी याच्यात पेट्रोल मध्ये पण ऑप्शन असतंय, पण ही डिझेल मध्ये खास. नेक्स्ट सर, एक मोठी फॅमिली असेल आणि 7 सीटर कार जर वापरायचं मित्रांनो, तुम्हाला एक छंद जरी असेल कोणाकोणाला, सिंगल माणूस पण मोठी गाडी घेऊन फिरायचं जर असेल तर इनोवा कम्फर्ट साठी चालल्या जाणारी गाडी मित्रांनो ही. तर हिची गाडी 2013 ची मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे 2013 पासून. गाडीची सगळं सर्व्हिस रेकॉर्ड टोयोटा मध्ये अवेलेबल आहे. ही गाडी फक्त आणि फक्त 7,50,000 रुपयाला आहे. क्या बात मित्रांनो, एकदम बढिया अशी गाडी आहे. आमदार खासदार जे कम्फर्ट साठी वापरणाऱ्या गाड्या आहेत ना त्या. तर नेक्स्ट आगेन एक 7 सीटर कार मित्रांनो, दबदबा गाजवणारी गाडी. 500 त्यातलं मॉडेल ट्रॅडिशनल दिसतच असेल गाडीचं. पण तरी मी तुम्हाला आगे नंतर सांगतो. सर हिचं 2014चं मॉडेल आहे. हे 7,25,000 रुपये आपण कोट करतोय. सेकंड ओनर आहे. अच्छा, किती चाललेली सर ही गाडी? चाललेली 92,000. या मित्रांनो, या गाड्या म्हटलं तर रनिंग नॉर्मल आहे, पण वरती डील आहे मित्रांनो. कलर वाईज सुद्धा छान आहे. हिला स्टिकर वगैरे थोड्याशा चांगल्या गोष्टी आहे. सर ही XUV आगे नाही की आपल्याकडे? 2015 ची आहे. सिंगल ओनर आहे. 1,21,000 चाललेली विथ सनरूफ. अच्छा, W10 मॉडेल आहे. सगळं म्हणजे याचे सगळे फीचर्स आहे. अच्छा, आणि सर हिची काय कोट राहणार आहे? त्याची कोट आहे 8,75,000. क्या बात आहे मित्रांनो, आपल्याकडे तर 2 XUV आज आहे. जर व्हाईट कलर पाहिजे असेल, सिल्वर पाहिजे असेल, आणि हे सगळ्यात लास्ट वाला मॉडेल आहे. याच्यानंतर तर शेपच एकदम XUV चेंज मध्ये आलता. आणि हेवी गाडी दिसायची मित्रांनो, ही दबदबा गाजवणारी गाडी आहे. थोडक्यात म्हणायला असं हरकत नाही. आणि सुंदर अशी सरांनी आता डील सांगितली. 7 सीटरचं स्वप्न तुम्ही इथंही कम्प्लीट करू शकता मित्रांनो. तर सर भरपूर असा स्टॉक तुम्ही आज दाखवला. जवळपास आपण एक 30-35 गाड्या जवळ दाखवल्या असतील. तर व्हिडिओ मित्रांनो नक्कीच तुम्हाला आवडला असेल, पण तरी तुमच्या भाषेत एकदा त्यांना ॲड्रेस सांगा सर. आपलं सॅफ्रॉन कार्स आहे मुंबई बेंगलोर हायवेला, जिजाईनगर, कोथरूड आणि नियर हॉटेलला. म्हणजे तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं सॅफ्रॉन कार्स जिजाईनगर तर तुम्हाला ॲड्रेस मिळून. आणि सर ह्या सगळ्या गाड्या ज्या आहेत तर याच्यावर कुठं काही चलान वगैरे अशा काही गोष्टी? त्या गोष्टी आपण सगळ्या क्लीन करून घेतो. आपण सगळ्या गाड्या विदाऊट ट्रान्सफर गाडी देत नाही. सगळ्या गाड्यांची ट्रान्सफरची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेतो. आणि प्रत्येक गाड्याचं सगळं मायलेज वगैरे जेन्युइन आहे. कुठलीही गाडी ॲक्सिडेंटल नाही आहे. ॲक्सिडेंटल गाड्यामध्ये आपण डील करत नाही. एक छोटीशी गोष्ट मी नोटीस केली की मल्टी ब्रँड सर्टिफिकेट कार. आता याचं थोडंसं मला महत्व. सर्टिफिकेशन म्हणजे काय असतं की सर्टिफिकेशन म्हणजे तुमची कुठलीही गाडी ऍक्सिडेंटल नाही, स्ट्रक्चरल डॅमेज मध्ये नाही. सगळ्याचं मीटर जे आहे ते जेन्युइन आहे. गाडी रिफर्बिशमेंट करून आपण गाडी विकायला ठेवलेली असते. अच्छा, म्हणजे गाडी घेतल्यानंतर तुम्हाला फक्त तुम्हाला फ्युएल टाकून गाडी यूज करायची. क्या बात आहे, क्या बात. म्हणजे शोरूम गाडीचा जसा फील असतो तसंच आपल्याकडे फील आहे. यांनी सरांनी टॅग लाईन त्यांची बोर्डवर सुद्धा लिहिलेली मित्रांनो. अशी सुंदर अशा गाड्या आहेत ना. मी भरपूर गाड्या पाहतो पण ह्या गाड्या मला थोड्याशा अशा युनिकच वाटल्या. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल मित्रांनो. तुम्हाला सरांचा कॉल नंबर सुद्धा इथे दिलेला आहे मी, कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि गाड्या घ्यायच्या नाही घ्यायच्या हा तुमचा प्रश्न राहिला, पण तरी शॉपला नक्की एकदा व्हिजिट द्या. हे माझं पर्सनली ओपिनियन आहे की तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट द्या. नक्की तुम्हाला जी गाडी पाहिजे ती घेतल्याशिवाय तुम्ही इथून जाणार नाही. अशा सर्टिफिकेट सगळ्या कार आहे. तर मित्रांनो इथंच मी थांबतो. थँक्यू सो मच मित्रांनो.